म्हणतायत, काय सांगाल यावर? आता मी कालच तुमच्याच माध्यमातून ऐकलंय तशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना वरून आमच्यापर्यंत आलेल्या नाही. तशा काय सूचना असतील काय असतील तर निश्चितपणे आम्ही ह्या पातळीवर बसून भविष्यात जे काही पक्षश्रेष्ठी सांगतील त्या पद्धतीने आपण तिथं उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. काशेगाव येथे बोलताना पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांतराव परिचारक यांनी महायुतीच्या पक्षाचा आग्रह असेल आणि वरून आदेश आले तर महायुतीच्या पक्षांच्या उमेदवारांनाही सोबत घेणार आहे असं म्हटलंय. अशा वेळी त्यांच्याकडे तुम्ही काय निरोप आलाय का तुम्हाला, किंवा तुम्ही काय पाठवलंय? नाही, आता त्या संदर्भातल्या चर्चा जे आपले वरिष्ठ मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून चालू आहेत. म्हणजे ते निर्णय घेतील. तशा काही आम्हाला माहिती नसल्या कारण मी आज तुम्हाला या ठिकाणी बोलू शकत नाही. पंढरपूर तालुक्यात युती आणि आघाडीच्या राजकारणाची अजून कुठलीच अंतिम चर्चा झालेली नाही. त्यामुळे बऱ्याच कार्यकर्त्यांच्या मध्ये संभ्रमावस्थेचं वातावरण आहे. वाकरी जिल्हा परिषदेच्या गटात सोलापूर जिल्ह्यातला सर्वात हाय व्होल्टेजचा गट बघितला जातोय आणि त्यामध्ये कार्यकर्त्यांना संधी देऊन नेत्यांनीच उमेदवारी दाखल करू नये असा समोरच्या लोकांना आरोप होतोय. त्याच्यावरती आपली काय प्रतिक्रिया? मुळात हा आरोपच चुकीचा आहे किंवा अशा पद्धतीची चर्चा चुकीची आहे. मुळात असं आहे की आता माझ्यावर जर बोलायचं झालं तर समाधान काळे हा नेता म्हणून आतापर्यंत कधी वावरलाच नाही. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आपण लोकांमध्ये वावरलो आहोत. मी ग्रामपंचायत वाडी कुलीजी लढवली, मी तिथं नेता म्हणून लढवली नाही तर एक कार्यकर्ता म्हणून मी त्या निवडणुकीला सामोरं झालो. मी बिनविरोध लोकांनी मला केलं. मी तिथे लोकांसाठी भरपूर काम केलं. मी म्हणतो परत नंतरच्या काळामध्ये मी विठ्ठलचं संचालक पद केलं, कार्यकर्ता म्हणून निभावलं. आता सुद्धा सर्वसामान्य लोकांमध्ये काम करत असताना माझ्याकडे कुठलंही पद नसताना मी एक सर्वसामान्य राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल किंवा सर्वसामान्य शेतकरी कार्यकर्ता असेल या भावनेतूनच वावरतोय. त्यामुळं आता ठीक आहे, मी वसंतदादांचा पुत्र आहे ही मला अभिमान आहे. बरं, आम्ही आतापर्यंत कुठल्याच पद्धतीने नेता म्हणून कुठं वावरलो नाही किंवा त्याची मिजाजखोरी किंवा मिरी केली नाही. स्वर्गीय वसंतदादांनीच आम्हाला शिकवलंय की आपण सर्वसामान्यात राहूनच काम करायचं, सर्वसामान्य लोकांना बरोबरच घेऊन काम करायचं. त्यामुळं ते आता आम्हाला नेते समजत असतील, नेते घरातले समजत असतील तर जेणे कोणी समजत असतील तो त्यांचा विषय. पण अजूनही आम्ही स्वतःला कार्यकर्ता समजतो आणि आमच्यातले कार्यकर्ते सुद्धा आम्हाला आमच्या जीवाभावाचाच कार्यकर्ता म्हणून आम्हाला तशा पद्धतीची वागणूक देतात. काळे कुटुंबाचा तालुक्यामध्ये मोठा गट आहे, म्हणजे कुठं तर काळे कुटुंबाचे प्रत्येक सदस्य हे नेतेच आहेत. हो, निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे. जसं बालकीने नगरपालिकेला स्वतःच्या घरातला उमेदवार दिला आणि तो निवडून आणला, तसाच पॅटर्न आता प्रत्येक नेत्याला वाटतं आपल्या घरातलाच उमेदवार निवडून यावा. मग कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये नेतेच उभारले तर कार्यकर्त्यांनी काय करायचं? नाही, असा विषय कसा आहे, तुम्ही निकष कोणत्या पद्धतीने लावताय तो विषय महत्वाचा आहे. आज जिल्हा परिषदेमध्ये जात असताना तेवढ्या ताकदीचा आपण ज्यावेळेस उमेदवार निवडतो हा लोकांनी निवडलेला असतो. त्या ठिकाणी त्या लोकांनी जाऊन त्या पद्धतीनं त्या लोकांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे. आज कार्यकर्त्याला उमेदवार द्यावी ह्या मताचा मी पण आहे. बरं, आज आम्ही पंचायत समिती असेल किंवा इतर ठिकाणी सगळ्याच ठिकाणी काय आम्ही उभारलेलो नाही. ज्या ठिकाणी आमचा गट आहे, ज्या ठिकाणी मी प्रतिनिधित्व करू शकतो अशाच ठिकाणी, पण इतर गटामध्ये आपण आपल्या कार्यकर्त्याला संधी दिली जाईल. मग असा जो मानस आहे की कार्यकर्ता घरातलाच आहे ही बऱ्यापैकी मला चुकीचं असं माझं व्यक्तिगत मत आहे. कारण नाही, घराण्याशिवाय वाटायचं काय संबंधच येत नाही. काम करतो आपण, काम करत असताना लोकांची अपेक्षा असते की ज्या घराला आपण ज्या घरातल्या नेत्याला आपण मानतोय त्या घरातल्या जर तो माणूस पूर्ण वेळ देत असेल सर्वसामान्य समाजासाठी, पूर्ण वेळ काम करत असेल समाजासाठी, तर त्यानं आमच्या बरोबर त्या पदावर यावं. आता समजा आमचे 2 नंबरचे बंधू उल्हासराव काळे, त्यांच्याकडनं तुम्ही अपेक्षाच करू शकत नाही कारण ते शेती बघतात, ते बँक सांभाळतात, पूर्ण आर्थिक व्यवहार ते सांभाळतात. पण समाधान काळे पूर्ण वेळ गावात आहे, पूर्ण वेळ सर्वसामान्य लोकांसाठी देतो, लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रामुख्याने पुढे जातो. उद्या जिल्हा परिषदमध्ये जर तो गेला तर निश्चितपणे सर्वसामान्य लोकांच्या अडचणी ओव्हरऑल तालुक्याच्या नुसत्या वाकरी गटाच्या नाहीत तर पुऱ्या काळे गटाचं प्रतिनिधित्व तो जेडपी मध्ये करू शकतो. त्यामुळं जो हा आहे की बाबा कार्यकर्ता हा समज माझ्या दृष्टीने मला थोडासा चुकीचा वाटतो. प्रचाराचे मुद्दे काय राहतील आपल्या? प्रचाराचे मुद्दे एकच आहेत की मला जिल्हा परिषदेच्या जेवढ्या काही योजना आहेत त्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. अशा भरपूर योजना आहेत की ज्याविषयी लोक ज्ञात नाहीत, ज्या लोकांना आपल्याला फायदा देता येत नाही, तर त्या सर्व योजना सर्व घटकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण करणार आहे. दुसरा विषय, आपण वाकरीमध्ये काम करत असताना आपण एक मॉडेल तयार करायचं नियोजन असं करतोय की जास्तीत जास्त फोकस महिला सबलीकरणावर देतोय, बचत गटावर देतोय, जास्तीत जास्त फोकस अंगणवाडीवर देतोय. कारण आपली पुढची पिढी जर घडवायची असेल तर निश्चितपणे अंगणवाडी पासून जी लहान मुलं आहेत त्यांना आत्तापासूनच त्या पद्धतीचं शिक्षण देणं किंवा आत्तापासूनच त्यांना तशा पद्धतीचे संस्कार करणं गरजेचं आहे. तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी तिथं खर्च करून
आपण ती जी पिढी आहे त्यांना एक वेगळं रूप देण्याचं काम या निमित्तानं करणार आहे. माझी जिल्हा परिषदची जी उमेदवार आहे मी त्यासाठी निश्चित खर्ची घालणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर वाकडी टिपर चालतायत अनेक विकास कामे होतात. कसं पाहताय? काय चालते निवडणुकीच्या तोंडावर अनेक रस्ते होत आहेत, टिपर चालतायत. कसं पाहताय? हा थोडासा निवडणुकीचा इलेक्शनचा त्या लोकांचा मुद्दा आहे. जो तो ज्याच्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तिथं गेल्यानंतर लोकांची मागणी होती त्या भावनेतनं ती लोक तिथं काम तिथं देत आहेत. पण निश्चितपणे ह्यानं काही जास्त फरक पडत नाही. सर्वसामान्य लोकांना आज इलेक्शन आलो आणि आपण तिथं गेलो असं होत नाही. आपण फार पूर्वीपासून लोकांच्या संपर्कात राहावं लागतं. फार पूर्वीपासून लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून त्यांची कामं करावं लागतात. आज इलेक्शनच्या तोंडावर आपण एखादं काम केलं तर मला वाटतंय त्याचा काही जास्त फरक पडत नाही. धन्यवाद.